देखील मोठमोठ्या गणपती बाप्पांची मिरवणूक काढली जाते। मनोभावे 10 दिवस पूजा केली आणि त्यानंतर आता गणपती बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला जातोय। मोठ्या संख्येने इथे देखील भाविकांचा जनसमुदाय उसळला आहे। विविध आकर्षक अशी सजावट केलेल्या तसेच आकर्षक अशी मखर असलेले गणपती बाप्पांची ही मिरवणूक आपण बघतोय। नाशिकमध्ये ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो, तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। नाशिकमधली ही दृश्य आहेत। काही ठिकाणी पारंपरिक खेळ तसेच पारंपरिक नृत्य देखील सादर केलं जात आहे। गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असं म्हणत सगळेच भाविक भक्त जड अंतकरणानं गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। गणरायाचं विसर्जन सोहळा आपण बघतोय। मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी गणपती बाप्पाला जड अंतकरणानं निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयघोष करत सगळेच भाविक हे गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। राज्यासह देशभरात हा उत्साह बघायला मिळतोय। ठिकठिकाणी गणपती बाप्पांची मिरवणूक काढली जाते। कुठे ढोल पथकांचं वादन बघायला मिळतं, तर कुठे पारंपरिक खेळांचं आयोजन केलं जात होतं। ही दृश्य नाशिकमधली आपण बघतोय। आपण बघतोय नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळेच भक्त भाविक हे गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। जड अंतकरणानं हे सगळेच गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। आवाज येतो आहे, आवाज येतोय, आवाज येतोय। हा ठीक आहे, ठीक। तर नाशिकमधली ही दृश्य आपण बघतोय। गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि याच ठिकाणी सध्या पारंपरिक नृत्य देखील सादर केलं जात आहे। हे दृश्य आहेत नाशिकमधली। इथं ठिकठिकाणी खरं तर गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू आहे आणि याच मिरवणुकीदरम्यान ढोल ताशांचं वादन केलं जात आहे। याशिवाय आपण बघतोय इथं मोठ्या संख्येनं भाविक गणरायाला निरोप देण्यासाठी एकवटले आहेत।